मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जीमेल अकाउंट नवीन कसे बनवायचे. कोणी त्याला जीमेल म्हणतं, कोणी ईमेल म्हणतं, तर कोणी त्याला एक गुगल अकाउंटसुद्धा म्हणतं. नाव जरी वेगवेगळी असली तर बेसिक त्याचं नाव आहे जीमेल अकाउंट. तर जीमेल अकाउंट कसं काढायचं हे आज आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला जीमेल नावाचं ॲप्लिकेशन हे तुमच्या मोबाईलमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. बेसिकली हे जे ॲप्लिकेशन आहे ते ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर असतंच. तुम्हाला सर्च बारमध्ये जायचं आहे आणि जीमेल असं टाईप करायचं आहे. जीमेल असं टाईप केल्यानंतर तुमच्याकडे ॲप्लिकेशन दिसून येईल, त्याला तुम्ही क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर राईटला जो ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करा. खाली स्क्रोल डाऊन करा. माझ्याकडे ते भरपूर अकाउंट ऑलरेडी स्टोअर आहेत. आता तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल ॲड अनदर अकाउंट. ॲड अनदर अकाउंट म्हणजे इथं तुम्हाला नवीन अकाउंट क्रिएट करता येऊ शकतं. शिवाय जे तुमचं एक्झिस्टिंग अकाउंट आहे हे तर तुम्हाला घेता येऊ शकतं. तुम्ही ॲड अनदर अकाउंट याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जीमेल अकाउंट काढायचं, तर पुढे वरती जीमेल या फर्स्ट ऑप्शनला क्लिक करा. पासवर्ड जर विचारत असेल तर व्हेरीफाय करून घ्या. आता इथं तुम्ही पाहू शकता, जर तुमचं एक्झिस्टिंग अकाउंट असेल म्हणजे जुनं अकाउंट असेल तर तुम्ही इथं ती ID टाकून अकाउंट ॲड करू शकता. आता तुम्हाला इथं नवीन अकाउंटची गरज आहे, तर खाली क्रिएट अकाउंट म्हणून लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायला हवं. इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत की तुम्हाला पर्सनल यूजसाठी करायचं आहे की बिझनेससाठी यूज करायचं. आता ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही चूज करा. इथं मी पर्सनल यूजसाठी यूज करतो आहे. इथं तुमचं पहिलं नाव टाका. सरनेम टाकलं तर ते ऑप्शनसाठी आहे, तर हे टाकून ठेवा. नेक्स्टवरती क्लिक करा. आता इथे तुम्हाला तुमचा बर्थडेट विचारत आहे. जो काय बर्थडेट आहे ते तुम्ही टाईप करून घ्या. तुमचा जेंडर सिलेक्ट करा आणि नेक्स्टवरती क्लिक करा. आता इथे फ्यू ऑप्शन दिलेले आहेत. 3 ऑप्शन दिलेले आहेत की यापैकी तुम्ही कोणताही तुमचा जीमेल ID सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला हे नको असेल, 2 ऑप्शन जर दिलेले आहेत ते नको असतील तर तुम्ही स्वतःचं सुद्धा सिलेक्ट करू शकता. बस तुमची जी ID आहे ती युनिक असली पाहिजे, म्हणजेच ती ID कोणी इतर लोकांनी घेतलेली नसली पाहिजे. अशा पद्धतीची ID तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. तुम्ही कोणतेही लेटर टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, पण मी इथं आहे ते एक्झिस्टिंग जी त्यांनी दिलेली आहे ती मी सिलेक्ट करतो आणि नेक्स्ट करतो. आता इथे पासवर्ड चूज करताना तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड चूज करा, कारण हॅक होण्याचे चान्सेस जे असतात. बेसिकली लोक काय करतात की 1 2 3 4 7 8 9 10 किंवा 0 ते पुन्हा 1 अशा पद्धतीचे पासवर्ड चूज करतात, जे इझिली हॅक होऊन जाऊ शकतात. त्यामुळे असे पासवर्ड कृपया करून यूज करू नका. शक्यतो त्याच्यामध्ये 3 कॉम्बिनेशन असले पाहिजेत. एक तर कॅपिटल लेटर असलं पाहिजे, दुसरं स्मॉल लेटर असले पाहिजे, शिवाय शब्द असला पाहिजे, म्हणजेच 1 to 9 पर्यंत 1 to 0 पर्यंतचे जे अंक आहेत ते असले पाहिजे. आणि कोणतेही स्पेशल कॅरेक्टर जसं की हॅशटॅग झालं, ॲट झालं, डॉलर झाला, रुपीचं चिन्ह झालं, अशा पद्धतीचे तुम्ही पासवर्ड कॉम्बिनेशनमध्ये यूज करा. आता मी पासवर्ड सिलेक्ट केलेला आहे, मी नेक्स्ट करतो. आता हे तुम्ही पाहू शकता, इथं मी आय एम इनवरती क्लिक करतो. इथे तुम्हाला ID दाखवली जाईल की तुमची ही ID आहे आणि पासवर्ड तुम्ही तुमच्या मनाने टाकलेला आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये फिट असेल. त्यामुळे ID तेवढी नोट डाऊन करून ठेवा, किंवा तुम्ही ID तुमच्या मोबाईलमध्ये फिट होऊन जाते. आता इथल्या ज्या प्रायव्हसी पॉलिसी ज्या आहेत ते तुम्हाला वाचायचे असेल तर वाचून घ्या, किंवा आय ॲग्रीवरती क्लिक करा. आता इथे सक्सेसफुली तुमचं जे जीमेल अकाउंट आहे ते क्रिएट झालेलं आहे. थोडासा वेळ लागेल. आता इथे तुम्ही ऑप्शनमध्ये पाहू शकता, खाली स्क्रोल डाऊन करून जी मी ID इथे सिलेक्ट केली होती ती इथे तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा न्यू जीमेल ID हा क्रिएट करू शकता.